नमस्कार. 9च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी. मात्र सुरुवात करणार आहोत आत्ताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी. पहिली बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बैठक आज होणार आहे. या बैठकीमध्ये ठाकरे गटासोबतच्या युती संदर्भात विचारमंथन होण्याची शक्यता आहे. तर दुसरी मोठी बातमी आहे बीडमध्ये पंकजा आणि मुंडे तसंच जरांगे पाटील यांच्या भाषणातील टीकेवरनं रंगलेल्या राजकारणाची. मनोज जरांगेंनी काल त्यांच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंवर पातळी सोडून टीका केली आणि त्याला आज पंकजा मुंडे उत्तर देण्याची शक्यता आहे. तिसरी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6,418 कोटी दिलेत. आणि चौथी बातमी आहे काँग्रेसच्या आंदोलनाची. पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर करावी मागणीसाठी राज्यभर काँग्रेस आंदोलन करणार आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करेल आणि या 4ही बातम्या आता आपण पाहणार आहोत सविस्तररित्या. सुरुवातीला बातमी मनसेच्या गोटातनं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. सर्व मुंबईतल्या मनसे शहराध्यक्ष उपाध्यक्षांची ही बैठक असेल. सकाळी 11 वाजता शिवतीर्थावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये. ठाकरे गटासोबतच्या युती संदर्भात विचारमंथन होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाची काल दसरा मेळाव्यामधनं ठाकरे गटानं आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी जे उच्चार केलेले आहेत त्या संदर्भात नेमकं या बैठकीत काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं. देवेंद्र, काय अधिक माहिती? प्रज्ञा, मनसेच्या मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक बोलावलेली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच मुंबईतील संघटनात्मक बांधणी या संदर्भात ही बैठक असल्याचं समजतं. यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी मुंबईच्या संदर्भातील महत्त्वाच्या बैठका घेतलेल्या आहेत. त्या विभागातला आढावा जो आहे तो मनसे पदाधिकाऱ्यांच्या मार्फत घेण्यात आलेला आहे. पक्षाची कुठल्या भागामध्ये किती ताकद आहे आणि निवडणुकांच्या दृष्टीने गणित आखण्याच्या दृष्टीने ही बैठक आज सकाळी बोलावण्यात आलेली आहे. एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे आपण बघतो की काल शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहण्यासाठीच आम्ही सोबत असणार आहोत. त्यामुळे एकूणच त्या देखील पार्श्वभूमी या बैठकीसाठी मानली जाते. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, त्यांची जवळीक वाढलेली आहे. मात्र राजकीय युती अद्याप जाहीर झालेली नाही आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये त्या दृष्टीने देखील विचारमंथन होत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र जी सध्या माहिती मिळते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक येऊ घातलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली आहे. नक्कीच देवेंद्र, आणि 50-50चा जो फॉर्म्युला आहे त्यावरती सुद्धा काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता महाराष्ट्राला मिळालाय तब्बल 6,418 कोटी रुपयांचा. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानले. येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय. आता हा निधी राज्य सरकार नुकसानग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी वापरणार का हे मात्र पाहावं लागेल. अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं. सागर, आगाऊ हप्ता मिळालेला आहे, कशासाठी होणार याचा वापर? प्रज्ञा, राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, पॉप्युलर ज्या योजना केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा आर्थिक भार अर्थात राज्यातल्या अर्थ खात्यावर पडतोय. जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसह इतर थकीत कंत्राटदारांचे पैसे असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे राज्याला जो महिना जो खर्च आहे तो व्यवस्थित चालवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांचे पगार असतील तसंच इतर ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांच्यासाठी पैसा लागतोय. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडनं जवळपास 6,414 कोटीचा आगाऊ हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे. जीएसटी अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जातो. त्यामुळे महाराष्ट्राचा कायम दावा असतो की जे आमचे थकीत रिटर्न जीएसटीचे पैसे आहेत ते दिले जावे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता जो आगाऊ हप्ता दिला गेलेला आहे त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. एकतर राज्यात ज्या वेगवेगळ्या पॉप्युलर योजना आहेत त्यासाठी असणारा तर निधी आहेच आहे, पण त्यापेक्षा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता नव्यानं जो संकट ओढवून आलेलं आहे, जे मोठं शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि राज्य सरकारला कर्जमाफी द्यायची नाही आहे कारण की आर्थिक भार तर वाढेलच पण शेतकऱ्यांना मदत करायचं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या आधी
काही विशिष्ट रक्कम थेट काही मदत जाहीर करता येते का, त्या दृष्टिकोनातून या निधीचा वापर होण्याची शक्यता किंवा त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण राज्य सरकारसाठी एक महत्वाची आणि चांगली बातमी आहे की केंद्र सरकारने एक आगाऊ हप्ता जो आहे जीएसटीचा तो आधी दिलेला आहे. दर महिन्याला काही विशिष्ट तारखेला प्रत्येक राज्याला केंद्राकडनं पैसे जीएसटीचे रिटर्न केले जातात. त्या दृष्टिकोनातनं या गोष्टी रेग्युलर जरी प्रोसेस असल्या तरी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये एक आधी मिळालेला हप्ता आताच्या सद्यस्थितीच्या राज्य सरकारच्या कुशल परिस्थितीसाठी एक महत्वाचा मानला जातो. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर. तर राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर करा या मागणीसाठी आता काँग्रेस राज्यभर आंदोलन होत आहे. 100 लाख हेक्टरहून अधिक शेती आणि फळबागा बाधित झाल्या, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि अद्याप सरकारनं कुठलीही मदत जाहीर केलेली नाहीये. या सरकारला जाग करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काँग्रेसतर्फे मोर्चे आणि धरणे आंदोलनं ही मात्र करण्यात येणार आहेत. अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं. प्रवीण, एकीकडे झालेलं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आणि त्यावरती अर्थातच अजूनही कोणती उपाययोजना न करणं, यावरती हे मोर्चे होत आहेत. काय अधिक माहिती? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 लाख हेक्टर एवढं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हे जे नुकसान आहे हे विदर्भापासून म्हणजे सिरोंचा पासून गडचिरोलीपासून ते मुंबईच्या काठापर्यंत ज्या शेती आहे तिथपर्यंत झालेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं पाऊस यावर्षी आला त्यामुळे हे नुकसान मोठं असल्यामुळे सरकारनं या संदर्भामध्ये भरीव मदत करावी अशी विरोधकांची मागणी आहे. दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी अशी भूमिका मांडली आहे की ओला दुष्काळ हा काही निकषामध्ये बसत नाही केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या जे निकष असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही. पण देवेंद्र फडणवीसांचे जुने काही व्हिडिओज विरोधकांच्या माध्यमातून रिलीज केले जात आहेत. त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस 2019च्या काळामध्ये त्यांनीच मागणी केली आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा. त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे शेती खरडून गेली आहे अनेक ठिकाणी आणि 100 लाख हेक्टर हा मोठा आकडा आहे. अनेक ठिकाणी शेती खरडून गेली आहे. पावसाचं पाणी इतकं आलं तलाव ओव्हरफ्लो झाले आणि इतर स्रोत जलस्रोत जे आहे तिथून पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीतून पाणी ओव्हरफ्लो होऊन शेजारच्या शेतामध्ये गेली आणि जमीन खरडून गेली. संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. केळी बागांचं नुकसान झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये हे मोठं हे नुकसान आहे. त्यामुळे काँग्रेसनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात सुद्धा उमरेड आणि कामठी या परिसरामध्ये आंदोलन होणार आहे आणि संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन जे आहे ते होणार आहे. त्यामुळे कालपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत संविधान यात्रा काढली होती. ती संविधान यात्रेनंतर आता काँग्रेस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आक्रमक होणार आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण.